यवतमाळ जिल्ह्यात बाप लेकीच्या नात्याला काळीमा फासणारी घटना घडली आहे। आर्णी तालुक्यातील 3 वर्षीय चिमुकल्या बाळाला जन्मदात्या बापाने दारूसाठी तेलंगणातील निर्मळ येथे विकल्याची धक्कादायक घटना समोर आली। यानंतर वडिलांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय। पीडित मुलाच्या आईने या संदर्भात तक्रार केली होती। पती आणि पत्नीचे पटेनासे झाल्यामुळे ते दोघे मागील महिन्यांपासून वेगळे राहत होते। त्यानंतर पीडित मुलगा हा आपल्या पित्यासोबत राहत होता। दरम्यान पोटच्या मुलाला बापाने चक्क दारूसाठी विकल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली। यवतमाळच्या आर्णी तालुक्यातील 3 वर्षीय चिमुकल्या बाळाला जन्मदात्या बापानेच दारूसाठी तेलंगणातील निर्मल येथे विकल्याची धक्कादायक घटना घडली। या प्रकरणी मुलाच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून आर्णी पोलिसांनी गुन्हा नोंद करत कोपर गावातून वडिलांसह एकाला अटक केली। वडील श्रावण दादाराव देवकर वय वर्ष 32 आणि चंद्रभान देवकर वय वर्ष 65 असं अटक करण्यात आलेल्यांचं नाव आहे। तर कैलास लक्ष्मण गायकवाड वय वर्ष 55 असे दोघे फरार असून त्यांचा शोध सुरू आहे।